जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आपली अर्थव्यवस्था पाहिली तर ती जास्तीत जास्त आपल्याला कृषीवर आधारित आहे असं आपण म्हणू शकतो। कारण मोठ्या प्रमाणात आपले जे शेतकरी आहेत ते आपल्या शेतातनं वेगवेगळी पिकं तर घेत असतात, मात्र यातून मोठ्या प्रमाणे अगदी औद्योगिक स्तरावर जाऊन सुद्धा आपला विकास साधत असतात। आणि याच अनुषंगानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रगत करण्यासाठी, अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। 1965 साली ही स्थापना झाली आणि याच अंतर्गत म्हणजे महामंडळाचा आपण एकूण जर मुख्य उद्देश पाहिला तर वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करणं, मग त्यामध्ये यांत्रिकीकरणासाठी मदत असो, मग त्यात उत्कृष्ट दर्जाची अवजारं असो, उत्कृष्ट दर्जाची खतं असो किंवा मग इतर गोष्टी ज्या शेतकऱ्यांसाठी अतिशय गरजेच्या आहेत, तर यासाठी महामंडळ सतत कार्यरत आहे। महामंडळाचं कार्य कसं चालतं किंवा कोणकोणत्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी कृषी औद्योगिक विकास महामंडळातर्फे राबवल्या जातात, तर या सगळ्याच गोष्टीविषयी आजच्या आपल्या या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री डॉक्टर मंगेश गोंदावले सर यांना। सर नमस्कार, जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत सर। सर, आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात खूप मोठी प्रगती आपण पाहतोय आणि जास्तीत जास्त म्हणूया आपण नवीन शेतकरी सुद्धा शेतीकडे वळतायत आणि यासाठी कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा म्हणूया आपण रोल किंवा भूमिका आहे। तर सुरुवातीलाच आपण महामंडळाविषयी काय सांगाल? आपण जाणताच की महामंडळाची जी काही स्थापना झालेली आहे ती 1965 साली झाली, म्हणजे हरित क्रांतीच्या पूर्वसंध्येला। आणि त्याचं उद्दिष्टच हे होतं की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सबल करणं, कारण तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता आणि अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलं पाहिजे आणि शेतकरी सबल झाला पाहिजे, या दृष्टिकोनामधून महामंडळाची स्थापना झाली। आणि आपण जर बघितलं तर महामंडळाच्या एक महत्त्वाच्या 5 डिव्हिजन्स आहेत। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची डिव्हिजन ही फर्टिलायझरची डिव्हिजन आहे। अर्थात कारण ज्या वेळेला शेतकऱ्यांना रासायनिक फर्टिलायझर किंवा रासायनिक खतं कशी वापरायची याचं ज्ञान नव्हतं, त्या काळात आपण ते त्याची प्रोडक्शन केलेलं आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 70च्या दशकामध्ये धवल क्रांती झाली आणि धवल क्रांतीला कृषीला पूरक असा जो उद्योग होता दुग्ध व्यवसाय, तर अशा वेळेला दुभत्या जनावरांसाठी एक संतुलित पशु आहार याचं पण उत्पादन आपण त्या महामंडळानं सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं 70-80च्या दशकामध्ये तशी प्रगती होत गेली, म्हणजे जसं मेकॅनायझेशन सुरू झालं, यांत्रिकीकरण शेतीचं गरजेचं झालं, कारण अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होत होतीच, पण त्याच्याबरोबर यांत्रिकीकरणामुळे आणखीन जास्त प्रगती आपल्याला साधता आली। तर त्या काळामध्ये ट्रॅक्टरचा शेतीसाठी वापर असेल किंवा रोटोवेटर्स यासारखी नवीन प्रोडक्ट्स असतील, तर या सगळ्याची निर्मिती, त्याचा प्रचार प्रसार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, ते कशी वापरायची याची सगळी पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणं, हे सर्व काम महामंडळाने केलं। कारण महामंडळाचा जर आपण हे बघितलं तर आज महामंडळ 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या अनुषंगाने 60 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना सबलीकरणाच्या दृष्टीनं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या। नंतर जर आपण बघितलं 80 ते 90च्या दशकामध्ये म्हणजे पीक संरक्षण ही एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी झाली, कारण जेव्हा आपलं उत्पादन वाढलं आणि त्याच्यावरती मग रोगराईचं किडीचं संकट वाढायला लागली, तर अशा वेळेला इन्सेक्टिसाइड्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, म्हणजे जैविक आणि रासायनिक इन्सेक्टिसाइड्स, तर या सगळ्यांचं उत्पादन देखील म्हणजे महामंडळाची एक उपकंपनी आहे MIL म्हणून, तर त्याच्या माध्यमातून हे सर्व सुरू केलं। त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या लागणाऱ्या सर्व निविष्ठा, ज्याला आपण इनपुट्स म्हणतो, त्या इनपुट्स देण्याचं काम, खते असतील, कीटकनाशके असतील, अवजारे असतील किंवा त्याच्याशी संबंधित पशुधनासाठी लागणाऱ्या गोष्टी, आणि याच्याबरोबर अजून एक डिव्हिजन महामंडळाची आहे ती म्हणजे फूड प्रोडक्ट्सची। म्हणजे नोगासारखा एक जो मोठा ब्रँड होता एकेकाळी की ज्याच्यामध्ये ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशनने तो सुद्धा महामंडळाने टेक ओव्हर केलेला आहे आणि फूड डिव्हिजन ही महामंडळाची एक महत्त्वाची डिव्हिजन आहे। आणि याच वर्षी महामंडळाने एक
प्लॅटफॉर्म म्हणजे ज्याला आपण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणतो की जिथं तुम्हाला या सगळ्या सुविधा खास करून शेतकऱ्यांसाठी दिल्या जातील. तर अशी एक सुविधा देणारा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की जिथं शेतकऱ्याला सर्व इनपुट्स रास्त भावात चांगल्या दर्जाचे मिळतीलच, पण त्याचबरोबर तो जे काही प्रोड्यूस करतो तर ते प्रोड्यूस सुद्धा त्याला मार्केटमध्ये विकता आलं पाहिजे. त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स असतात की ज्याचं थोडंसं ब्रँडिंग झालेलं आहे, ज्याचं पॅकेजिंग सुधारलेलं आहे, त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया केलेली आहेत. तर अशी प्रोडक्ट्स आणून ती आपण कन्झ्युमर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील महामंडळामार्फत करण्यात येते. म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर कृषी औद्योगिक विकास महामंडळाने सुरुवातीपासूनच आधुनिकतेची कास धरली आहे आणि त्या अनुषंगानंच ते काम करत आहे. एकूण आपण पाहायला गेलं तर कृषी विभाग सुद्धा आहे आपल्या राज्यामध्ये. महामंडळ आणि कृषी विभाग यांचा सुद्धा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो आणि त्या दोघांच्या मार्फत सुद्धा कसं काम केलं जातं? कारण महामंडळ ही शासनाची अंगीकृत योजनाच आहे. म्हणजे याच्यामध्ये 55% सहभाग आपल्या राज्य शासनाचा आहे आणि 45% केंद्र शासनाचा सहभाग आहे आणि हे कृषी विभागाच्या अंतर्गत येतं. म्हणजे कृषी मंत्री जे आहेत ते आमचे चेअरमन असतात, प्लस राज्यमंत्री आमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर असतात, सेक्रेटरी किंवा प्रधान सचिव किंवा एसी जे कोणी असतील ते आमच्या बोर्डावरती असतात. त्याच्याबरोबर आयुक्त कृषी हे सुद्धा आमचे बोर्ड मेंबर आहेत, प्लस एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. अशा पद्धतीनं कृषी विभागाशी आम्ही फार जवळीच्या नात्याने काम करतो. कारण कृषी विभाग हे जे काही प्लॅनिंग करतं, पॉलिसी करतं, त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी पुरवण्याचं काम महामंडळामार्फत केलं जातं. अच्छा. महामंडळातर्फे सतत वेगवेगळ्या योजना सुद्धा शेतकऱ्यांसाठी आणल्या जातात, वेगवेगळे प्रकल्प आहेत ते सुद्धा आणले जातात जेणेकरून जास्तीत जास्त त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. तर त्याचं सुद्धा कशा पद्धतीने काम? महामंडळ म्हणण्यापेक्षा शासनाच्या विविध योजना असतात त्या, जसं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे किंवा न्यूट्रिएंटच्या संदर्भात आहे किंवा क्रॉपसेपच्या संदर्भात आहे, अशा वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतात आणि त्या योजना राबवताना शासनाचा एक अंग या नात्याने महामंडळ हे कार्यरत असतं. त्यामुळे शासन बऱ्याचदा ज्या योजना असतात, आता कृषी विभाग असतो तो काही योजना आखतो, काही प्रात्यक्षिकं आखतो, काही किट्स तयार करतो की ज्या आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोचवायचे, नवीन प्रोडक्ट्स पोचवायचे आहेत. तर त्या ज्या प्रोडक्ट्स आपल्याला पोचवायचे असतात तर महामंडळाची जे स्वउत्पादित सामुग्री आहे ती सर्व त्या किटमार्फत आपण सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतो, त्याची प्रात्यक्षिकं करतो, ते लोकांना कशा पद्धतीनं वापरायचं याचं ट्रेनिंग देतो, काही कार्यशाळा घेतो आणि याचा प्रचार आणि प्रसार महामंडळामार्फत केला जातो. म्हणजे सतत त्यासाठी वेगवेगळी शिबिरं म्हणा, कार्यशाळा ह्या आयोजित केल्या जातात. आणि मग आत्तापर्यंत आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तुम्ही योजना ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या तुम्ही दिलेल्या आहेत आणि त्यातून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे? नाही, शेतकऱ्यांना डेफिनेटली ह्या गोष्टींचा लाभ असाच मिळाला कारण जेव्हा शेतकऱ्याला रासायनिक खतं कशी वापरायची याचं ज्ञान नव्हतं किंवा इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड कशी वापरायची याचं ज्ञान नव्हतं, तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवल्या. एक तर ते त्या वस्तू आहेत ह्या त्यांना उपलब्ध करून दिल्या, त्या कशा पद्धतीनं वापरायचं याचं ज्ञान दिलं, त्याच्यानंतर मेकॅनायझेशनमध्ये त्यांना हँड होल्डिंग केलं शेतकऱ्यांचं. याच्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. त्याच्यानंतर त्याचे जे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही गायडन्स करतो, कारण आमच्याकडं फूड प्रॉडक्ट्सच्या मधून सुद्धा काही योजना आहेत. तर त्याच्यामध्ये आता बरीचशी फूड पार्क्स एस्टॅब्लिश झालेली आहेत, त्याच्यामध्ये पण महामंडळानं नोडल एजन्सी म्हणून काम केलेलं आहे. तर जी शेतीमधून जे काही उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे किंवा उत्पादन केलेलं आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवणं ह्या सुद्धा कामासाठी महामंडळानं मदत केलेली आहे. महामंडळामार्फत ज्या प्रमुख आता सध्या ज्या राबवलेल्या जातात योजना वेगवेगळ्या, त्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे? उत्पादकता वाढीसाठी किंवा मूल्य साखळी वृद्धीसाठी ज्या काही योजना असतात, आता जसं बघितलं कापूस सोयाबीन असेल किंवा तेलबिया असतील याच्या संदर्भामधल्या काही योजना होत्या. तसंच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असते, त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स. कारण बऱ्याचदा काय होतं की कायम आपण बघतो की शेतकऱ्यांकडून युरिया किंवा DAP यांचा मारा केला जातो, परंतु बाकीचे न्यूट्रिएंट्स आता जमिनीचा कस हळूहळू कमी होतो, कारण अनेक वर्ष आपण त्याच्यामध्ये ते शेती आणि त्याच पद्धतीची पिकं घेतल्यामुळं जो मातीचा पोत किंवा कस कमी व्हायला लागलेला आहे. तर त्याच्यासाठी मायक्रो न्यूट्रिएंट्स पण देणं गरजेचं असतं. तर त्या सगळ्या देण्यासाठीच्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत, म्हणजे इंटिग्रेटेड मायक्रो न्यूट्रिएंटच्या संदर्भामधली किंवा RKVY सारखी योजना आहे, कोरडवाहू शेतीच्या विकासासंदर्भातल्या योजना आहेत, तर या सर्व योजनांमध्ये आम्ही सहभागी असतो. जसं आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रणाली जशा येत राहतात तसा शेतकरी आणि शेतीसाठी कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल हे आपण पाहत असतो. आणि आपण आता पाहिलं तर ड्रोन प्रणाली ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि त्याचा सुद्धा फायदा होतोय. तर मग त्याचं कार्य सुद्धा किंवा त्या अनुषंगानं सुद्धा शेतकऱ्यांना कशी मदत केली जाते? ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट जी महामंडळाचा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यातून आमच्या एक गोष्ट
गोष्ट लक्षात आली की पूर्वी असं व्हायचं की शेतकरी ट्रॅक्टर घ्यायचा आणि तो त्याच्या दारासमोर उभा राहायचा. त्याचा कारण आजकाल काय झालंय की शेतीचा साईज कमी होत आलाय. कृषीचं जे क्षेत्र आहे ते वैयक्तिक जे शेतकऱ्याचं आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला असे मोठी इक्विपमेंट्स वापरणं हे त्याच्यासाठी व्हायबल होत नाही, किंवा जरी त्यांनी घेतली तरी फक्त स्वतःपुरता वापर करून उरलेल्या दिवशी त्याचे काय करायचं हा प्रश्न असतो. तर पर्टिक्युलरली ड्रोनमध्ये ही साधारण तशाच पद्धतीची समस्या निर्माण होते असं आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग आम्ही एक नवीन पद्धतीचं मॉडेल केलं ज्याला आम्ही सर्व्हिस मॉडेल म्हणतो. की आता कसं झालं की शासनानं बऱ्याचशा स्कीम्समधून महिलांना असेल किंवा DPDCच्या माध्यमातून कलेक्टरनी FPOs FPCsना ड्रोन घेऊन दिलेले आहेत, परंतु त्यांच्याकडे काम नसतं. तर आम्ही आमचा जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म केलेला आहे त्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे त्यांचा आणि ज्यांच्याकडे ड्रोन टेक्नॉलॉजी किंवा ड्रोन अवेलेबल आहेत यांना एकत्रित आणण्याचं काम आम्ही आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये करतो. आणि ही सर्व्हिस अत्यंत वाजवी दरात, म्हणजे त्यांचे रेट्स आम्ही फिक्स करून घेतले आहेत टेंडर प्रोसेसद्वारे आणि ते रेट्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून मग ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये कशाची फवारणी करायची असेल किंवा कुठला सर्वे करून घ्यायचा असेल तर तो त्याप्रमाणे बुकिंग करतो आणि मग आमच्या नियरेस्ट पॉईंटवरचा जो कोणी सप्लायर असेल तो सप्लायर तिथे जातो आणि अत्यंत रास्त भावामध्ये त्याला ती सर्व्हिस उपलब्ध करून देतो. आणि त्याने खूप फायदे झालेले आहेत शेतकऱ्यांना. म्हणजे आपण जर 20 वर्षांपूर्वी म्हटलं असतं की अगदी शेती किंवा जी रोपं आहेत त्याची आपण अगदी जवळून पाहणी अशा पद्धतीनं करू शकू तर ते आपण विश्वास ठेवला नसता. पण ड्रोनच्या माध्यमातून ड्रोन टेक्नॉलॉजीचे 3-4 फार महत्त्वाचे फायदे झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजकाल कृषीमध्ये लेबर खूप कमी झालेलं आहे. जे कुठं स्प्रेइंग करायचं असेल तर तुम्हाला स्प्रे करायसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही आणि हेच ड्रोननी अतिशय स्वस्तात इफिशियंटली आणि अत्यंत वेगानं, म्हणजे तुम्हाला जर एखाद्या माणसाने त्याला स्प्रे करायचं असेल तर 1-2 एकराच्या शेतीवरती स्प्रेइंग करण्यासाठी अख्खा दिवस सुद्धा तुमचा जात होता. हे तासाभरामध्ये तुमचा ड्रोन स्प्रे कंप्लीट होऊ शकतो. पण ह्या ड्रोन स्प्रेचं प्रिसिजन एवढं चांगलं असतं की त्याचं जिथं जिथं औषध पोचणं किंवा जिथं त्या स्प्रे होणं गरजेचं आहे तिथं त्याचा व्यवस्थित स्प्रे होतो. त्याच्यानंतर पाण्याची त्याच्यामधून बचत होते. या ड्रोनमध्ये आता सर्वेक्षणाची पण सुविधा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे जेव्हा आपण ड्रोन मार्फत सर्वेक्षण करतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे शेताच्या या भागामध्ये न्यूट्रिएंट्स कमी पडतात त्यामुळे तिथल्या पिकाचा रंग थोडासा बदललेला आहे किंवा पाणी कमी पडलेलं आहे किंवा कुठले जर पेस्ट किंवा कीड त्याच्यावरती येत असेल तर तिथं तो खराब झालेला भाग ड्रोनमध्ये लगेच पकडीस येतो. आणि मग अशा वेळेला आपण कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट करून तिथं जे काही आवश्यकता असेल तिथं आपण त्या पुरवू शकतो. आणि त्याला लगेच केल्यामुळे बाकी सगळं जे शेत आहे त्यापासून ते वाचू शकू. म्हणजे अशा पद्धतीने ही ड्रोन प्रणाली खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते. जसं सर शासनाच्या सतत वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी येत असतात आणि यामध्ये अनुदानित योजना असतात, तर अशा वेळेला महामंडळातर्फे सुद्धा कशा पद्धतीने त्याचं कार्य केलं जातं? पूर्वी कसं होतं, अनुदानित ज्या काही योजना होत्या त्याचा जो काही मटेरियल सप्लाय व्हायचा तो महामंडळामार्फत जिल्हा परिषद किंवा त्या संस्थांना व्हायचा. परंतु आता शासनानं DBT प्रणाली आणलेली आहे. तर DBT प्रणालीमुळं आता जो लाभार्थी आहे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुठून घ्यायचा, त्यामुळे त्याला स्वातंत्र्य आहे. पण आता इथं आम्ही आमचा रोल फक्त चेंज केला. आता आम्ही फॅसिलिटेटर म्हणून काम करतो, म्हणजे त्याला जास्तीत जास्त ऑप्शन्स उपलब्ध करून देणे. आता जर एखादा वस्तू घ्यायची असेल तर त्याला, कारण आता कसं झालंय पूर्वी सप्लायर्स कमी होते परंतु आता तेवढेच प्रायव्हेट प्लेयर्स मार्केटमध्ये आलेले आहेत, त्या या सगळ्या वस्तूंचा सप्लाय करू शकतात. फक्त त्याच्यावरती नियंत्रण राहणं, ते सगळं व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचणं, अशा पद्धतीनं फॅसिलिटेटर हा रोल आता महामंडळ मोठ्या प्रमाणावर करते. सर बऱ्याचदा होतं की समजा आपलं पीक आलेलं आहे आणि जेव्हा पीक आपण ते बाजारपेठेमध्ये देत असतो तर सगळ्याच वेळेस काही जे आहेत ते भाज्या म्हणा किंवा फळं आहेत ती नाशवंत असतात. तर मग अशा वेळेस काय होतं की बऱ्याचदा शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचे नाश झाल्यानंतर ते फेकून देतात. तर मग त्यांना सुद्धा मदत केली जाते, ती कशा पद्धतीने? यासाठी आम्ही एक, म्हणजे आमचा हा फ्युचर प्रोग्राम आहे. अजून आम्ही याच्यामध्ये अभ्यास आम्ही केला की काय होतं. बऱ्याचदा एक तर असं होतं की जेव्हा बंपर पीक येतं त्याला तो जो माल आहे तो शेतातून काढून मार्केटपर्यंत नेणं सुद्धा शक्य होत नाही, कारण त्याला जो भाव असतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्याला परवडत नाहीत. मग अशा वेळेला त्याच्यावरती नांगर तरी फिरवणं किंवा ते फेकून देणं हा होतं. याचं कारण काय आहे की शेतीचा माल हा नाशवंत माल असतो आणि तो जास्त काळ तो स्टोअर करून ठेवू शकत नाही. तर अशा वेळेच्या ह्या जे काही संकट असतात यासाठी आम्ही एक मोबाईल प्रोसेसिंग युनिट असं एक युनिट, एक कंपनी आहे, त्यांनी त्यांचं पेटंटेड प्रॉडक्ट आहे. मुंबई IIT मधून शिकलेलाच एक युवक आहे, त्याने हे सुरुवात केलेली आहे आणि त्याने असे काही मोबाईल प्रोसेसिंग युनिट्स तयार केलेले आहेत. तर ते युनिट प्रायोगिक तत्वावरती आता आम्ही घेतो आहे. या सीझनपासून आम्हाला ते सुरू करायचं आहे आणि याच्यामध्ये असं आहे की जवळजवळ 16 ते 18 प्रकारची फळं
आणि काही हे भाजीपाला याच्यामध्ये प्रोसेस करून ठेवता येतो. त्याच्यामुळं तो जे प्रोसेस्ड प्रॉडक्ट आहे त्याचं शेल्फ लाईफ आहे ते 12 ते 18 महिन्यापर्यंत वाढू शकतं. म्हणजे आज तुम्ही तो माल जो फेकून देताय की ज्याच्यामुळे तुम्हाला भाव मिळत नाहीये, तर तो फेकून देण्याच्या ऐवजी तो प्रोसेस करून तुम्ही स्वतःकडे ठेवलात आणि ज्या वेळेला त्याला भाव येईल, कारण कसं होतं हे शेतमालाचे भाव हे सारखेच वरखाली होत असतात. महिना 2 महिना 6 महिन्यात कधीतरी हे भाव वरती जाणारे असतात. तर जेव्हा भाव वरती येतील त्यावेळेला हा माल तुम्ही बाजारात आणू शकता. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की तुम्ही रॉ देण्यापेक्षा जेव्हा तुम्ही प्रोसेस देता तेव्हा तुम्हाला आणखीन चांगला भाव मिळतो. म्हणजे दोन्ही दृष्टीने त्याचा फायदा होऊ शकतो. तर असं एक मोबाईल प्रोसेसिंग युनिट आम्ही आता त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलं आहे. ते कारण मेड टू ऑर्डर प्रोडक्ट आहे, ते बनवतील, आम्हाला देतील. आम्ही प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्यांमध्ये याचा वापर करायचा असं आमच्या पर्टिक्युलरली जिथं टोमॅटो, कांदा यासारखी पिकं आहेत की ज्याचं बंपर पीक आल्यानंतर फेकून दिलं जातं. आणि बऱ्याचदा आता आमच्याकडे जे नोगा म्हणून युनिट आहे त्याच्यामध्ये आम्हाला टोमॅटो हा एक महत्त्वाचं इनपुटचा आहे, कारण ते आम्हाला टोमॅटो सॉस, जॅम, केचप या सगळ्या गोष्टींसाठी लागतं. तर अशा वेळेला आम्ही त्यांच्याकडे ते लोकल लेवलवरती ते प्रोसेस करून आम्ही सुद्धा घेऊ शकतो, किंवा त्यांना जर असं वाटलं की नाही आपल्याला बाजारात चांगला भाव मिळतो तर ते बाजारात देखील विकू शकतात. अच्छा, जसं आपण म्हणलं की तुम्ही म्हणजे पुढे आता तुम्ही प्रायोगिक तत्वावर आहे, तर अशा पद्धतीने आणखीन महामंडळाची कशी धोरणं आहेत किंवा योजना आहेत, योजना म्हणूयात आपण, ज्या शेतकऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतील, तर पुढे येणाऱ्या अशा कुठल्या योजना आहेत? नाही, जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही महाॲग्रोमार्ट हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म देखील तयार केलेला आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही सगळे इनपुट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. परंतु इनपुट्स पोहोचवून त्याच्यातून प्रोडक्शन झालं ही त्याची एक स्टेप आहे. पुढची स्टेप आहे त्याच्या मार्केटिंगची. तर त्या मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. पण आज काय होतंय की शेतकऱ्यांकडे त्याचं पॅकेजिंग नसतं, ब्रँडिंग नसतं, किंवा त्याचा चांगल्या पद्धतीने कसं आहे, शेवटी जसं आपण म्हणतो की आपण आता एक पॉलिसी हे केली आहे की जे विकेल ते पिकेल अशा पद्धतीनं. पण विकेल काय, तर जे चांगलं दिसेल ते. तर ते जे चांगलं दिसलं पाहिजे किंवा जे लोकांना भावलं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याला प्रॉपर पॅकेजिंग केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती प्रॉपर प्रोसेसिंग केलं पाहिजे. त्याच्यासाठी जे सर्टिफिकेशन लागतात ती सर्टिफिकेशन्स घेतले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्यांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून आपण सर्वदूर सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि त्याच्याबरोबर आम्ही अजून एक पुढची स्टेप म्हणजे आता कसं आहे, हा जो नवीन प्लॅटफॉर्म आहे हा आम्ही मागच्याच वर्षी सुरू केला. आणि मला सांगायला आनंद होतो की या प्लॅटफॉर्मला आम्हाला मागच्या वर्षीचं IT इनिशिएटिव्हचं स्कॉच अवॉर्ड म्हणून जे नॅशनल अवॉर्ड आहे ते नॅशनल अवॉर्ड देखील मिळालं. परंतु ही आमची जस्ट सुरुवात आहे. तर आम्ही याच्यामध्ये आणखीन एक स्टेप काय करतोय की B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस ॲक्टिव्हिटी जी आहेत की शेतकऱ्यांनी पिकवलं, परंतु ज्यांचं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट हे ज्यांचं इनपुट्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, किंवा जी हॉटेल्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्यासाठी जो लागणारा कच्चा माल आहे हे शेतकरी पुरवू शकतात. पण बऱ्याचदा असं होतं की हे मिडलमॅनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि याच्यातलं खरं जे प्रॉफिट आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर जर शेतकऱ्यांनी डायरेक्टली B2B ॲक्टिव्हिटीमध्ये अशा इंडस्ट्रीज बरोबर, अशा हॉटेल्स बरोबर, अशा व्यावसायिकांबरोबर जर व्यापार किंवा देवाणघेवाण सुरू झाली तर हा जो फायदा आहे हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि कन्झ्युमरलाही हे फार्म फ्रेश जे गोष्टी आपण म्हणतो त्या तशा ताज्या पद्धतीने मिळू शकतील. कृषी औद्योगिक विकास महामंडळातर्फे सतत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं जातं. राज्यामधले जे महत्त्वाची कृषी विद्यापीठं आहेत त्यांच्याशी सुद्धा समन्वय साधून शेतकऱ्यांसाठी कार्य केलं जातं, तर ते कसं? बऱ्याचदा दिसतं की आपल्याकडचे जे नवीन युवक आहेत त्या बऱ्याच गोष्टींवरती संशोधन करत असतात. त्यातून काही म्हणजे ज्याला आपण जुगाड टेक्नॉलॉजी म्हणतो की जी खरं शेतांमध्ये वापरता येतात अशी नवीन अवजारं ते तयार करत असतात. विद्यापीठांमध्ये नवीन संशोधन सुरू असतं, त्यांच्याकडून प्रोडक्ट्स तयार होतात आणि असे प्रोडक्ट्स ते बनवतात, त्याचं टेस्टिंग करतात, त्याचं सर्टिफिकेशन करतात. परंतु त्यांचं मार्केटिंग करणं हे त्यांना थोडंसं अवघड जातं, कारण शेवटी ते विद्यापीठ आहेत, शिक्षण हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. परंतु मार्केट हे एक वेगळं फील्ड आहे आणि त्याच्यासाठी ते प्रोफेशनलची आवश्यकता आहे. तर आम्ही आता असं प्रस्ताव दिला होता मंत्री महोदयांना आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे की हँड होल्डिंग करणं, जे महामंडळ आणि विद्यापीठं यांनी हँड होल्डिंग करून त्यांनी ज्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीज बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महामंडळ हातात घेणार आहे. तर त्यांनी ज्या काही नवीन प्रोडक्शन तयार केलेलं आहे, जी काही नवीन इक्विपमेंट्स तयार केलेली आहेत तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण शेवटी महामंडळाचं फॅसिलिटेटर हेच तर काम आहे. त्या दृष्टीनं आम्ही आता त्यांच्याबरोबर हँड होल्डिंग करून हे सगळे त्यांचे जे काही नवीन केलेलं संशोधन असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं. त्याने सुद्धा अधिक जे तरुण म्हणा किंवा जे सतत संशोधन करत असतात तर त्यांना सुद्धा ही चालना मिळणार आहे. बिलकुल. CSRच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचं काम महामंडळातर्फे केलं जातं सामाजिक भावनेतनं.
तर ते कसं आणि ते कोणतं केलं? CSR ची एक गोष्ट अशी असते की तुमचा प्रॉफिटवरती तुमचा CSR असतो आणि मला सांगायला आनंद होतो की आमचं महामंडळ हे गेल्या अनेक वर्षांमध्ये म्हणजे प्रॉफिटेबल असलेल्या कमी महामंडळांपैकी एक महामंडळ आहे की ज्यांना आतापर्यंत कायम खरं तर प्रॉफिट कमवणं हा आमचा उद्देश नाहीये. तर याच्यामध्ये जे काही आम्ही प्रॉफिट जनरेट करतो त्याच्यामधून मग आम्ही हे सामाजिक योजना आखत असतो किंवा त्याच्यासाठी हे करत असतो. आताच आम्ही काही ग्रामपंचायतीचे ऑफिसेस असतील, शाळा बांधणी असेल किंवा बीडसारख्या ह्याच्यामध्ये जो राखेचा प्रश्न असतो तर तिथल्या नगर परिषदेला तिथलं घनकचरा व्यवस्थापनासाठी मदत केलेली असेल, तर असे वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या CSR मधून घेतो. जसं तुम्ही वेगवेगळ्या योजना म्हटल्या त्यामध्ये फूड पार्क सुद्धा ही एक योजना आहे, तर ती काय आहे आणि त्याने कसा काय लाभ होतो शेतकरी? फूड पार्क ही केंद्र शासनाची योजना आहे आणि ॲज अ इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून आम्ही याच्यामध्ये काम करतो. शासनाने आता महाराष्ट्रामध्ये 3 मेगा फूड पार्क, 7 फूड पार्क आणि बाकी अनेक सेंटर्स याच्यासाठी क्रिएट केलेले आहेत. आणि याच्यामध्ये पर्पज हेच आहे की शेतकऱ्यांनी जो कच्चा माल तयार केला आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडेड किंवा मूल्यवर्धित उत्पादनं तयार करणं आणि ती म्हणजे ती कस्टमर्सपर्यंत पोहोचवणं, यासाठी या फूड पार्कचं प्रयोजन आहे. आणि इथं ज्या काही लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण कसं आहे एखाद्या फूड पार्क किंवा एखाद्या फूड बिझनेससाठी अनेक गोष्टी लागत असतात. से फॉर एक्झाम्पल कोल्ड स्टोरेज आहे किंवा एखादी लॅब आहे, तर सगळ्याच गोष्टी त्या इंडस्ट्रियलिस्टला किंवा त्या शेतकऱ्याला करता येणं शक्य नसतं. तर ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर सोयी ज्या आहेत त्या तुम्ही जर एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर तो त्याचं स्वतःचं उत्पादन घेतो, मध्ये ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो, त्याचं टेस्टिंग करतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा त्याला लाभ घेता येतो. तर पार्कचं बेनिफिट हेच आहे की तुम्हाला इथं ज्या काही सगळ्या लागणाऱ्या सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आहेत, या एका ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात आणि त्यामुळे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स व्हॅल्यू ॲडेड स्वरूपात मार्केटमध्ये आणू शकता. खतं म्हणा किंवा कीटकनाशकं ही जी पुरवली जातात शेतकऱ्यांना, मग त्यामध्ये जो जैविक, रासायनिक अशा पद्धतीची ही जी खतं आहेत किंवा कीटकनाशकं, तर त्यासाठी सुद्धा महामंडळातर्फे काम केलं जातं. आणि मग ते कसं चालतं? पूर्वी कसं होतं, जेव्हा आपल्याला उत्पादन वाढवायचं होतं तेव्हा रासायनिक खतांचा वापर करा हे आपण ग्रीन रिव्होल्यूशनच्या काळामध्ये सुरुवात केलं. पण हळूहळू आपल्याला त्याचे दुष्परिणाम पण जाणवायला लागले की जर रासायनिक खतांचा भडीमार केला तर त्याचाच वापर आपल्या हेल्थवरती सुद्धा होत असतो. तर यासाठी मग जैविक असतील किंवा सेंद्रिय असतील याच्याकडे वळणं हे सुद्धा एक आवश्यकता झाली होती. तर याच्यासाठी आम्ही आता मालेगावला एक नवीन फॅसिलिटी क्रिएट केलेली आहे, शासनाच्या मदतीनंच केलेली आहे, RKVY योजनेअंतर्गत ती केलेली आहे. आणि तिथं नवीन 40 आम्ही जवळजवळ नवीन प्रॉडक्ट्स तिथं आता डेव्हलप करतोय की ज्याच्यामुळं आपण जैविक असतील म्हणजे ज्याला आपण बायो म्हणतो किंवा ऑर्गॅनिक असतील, सेंद्रिय असतील, अशा प्रकारची खतं आणि पेस्टिसाइड किंवा ज्याला कीटकनाशकं म्हणतो, तणनाशक असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण सेंद्रिय पद्धतीनं किंवा जैविक पद्धतीनं तयार करतोय आणि त्या आता मार्केटमध्ये आणतोय. तर ती 40 आणि आमची पूर्वीची 60 अशी जवळजवळ 100पेक्षा जास्त उत्पादनं आम्ही स्वतः आता MIL मार्फत प्रोडक्शन करणार आहोत. मग त्यामध्ये सुद्धा जनजागृती होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये ती सगळी गोष्ट जी आहे ती पोहोचण्यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने त्यासाठी सुद्धा काही शिबिरं वगैरे आयोजित केली जातात? शिबिरं तर असतातच, पण आमचे कसे आहेत, आमचं डिस्ट्रीब्युशनचा नेटवर्क आहे. आमचे स्वतःचे 1200 ते 1400 डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि याच्यामध्ये FPOs आहेत, कोऑपरेटिव्ज आहेत, नवीन युवक आहेत की ज्यांना बिझनेसेस करायचे आहेत, अशा लोकांना देखील आम्ही प्रमोट करत असतो. तर या सगळ्यांपर्यंत आणि आमचे महाराष्ट्रामध्ये बघितले तर 13 क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि जवळजवळ 1200 ते 1400 डिस्ट्रीब्युटर्सचं नेटवर्क आहे आणि यांच्या माध्यमातून आम्ही ही सगळे उत्पादनं आहेत ही गाव पातळीपर्यंत पोहोचवत असतो. त्याचबरोबर कृषी विभाग ज्या प्रात्यक्षिकं घेत असतो त्या प्रात्यक्षिकांमार्फत ही जी काय आमची प्रोडक्ट्स आहेत हे आम्ही त्यांच्याकडे पोहोचवत असतो. तिथे आम्ही त्यांना प्रात्यक्षिकं करून देतो आणि मग ती प्रात्यक्षिकांचा रिझल्ट बघितल्यानंतर याच्याकडे लोकांचा ऑटोमॅटिकच कल वाढतो. आणि म्हणूनच मला वाटतं सेंद्रिय शेतीकडे सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणजे आधुनिकता जसजशी याच्यामध्ये वाढेल तसतसे त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग तयार होतात आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम महामंडळ सतत करीत असतं. आता बऱ्याचदा काय होतं, शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतं पण त्यांना असा व्यासपीठ मिळत नाही. मग यासाठी काही ठिकाणी सेंटर्स उभे केलेले आहेत की जेणेकरून तिथे जाऊन शेतकरी त्याचा लाभ घेतील. तर ती एक योजना आहे, ते काय आहे ते कसं? एक इन्क्युबेशन सेंटर आहे. याच्यामध्ये आमची जी नागपूरची फॅसिलिटी आहे नोगाची, तर तिथे आम्ही अशा काही फॅसिलिटीज तयार केलेल्या आहेत की कुठल्याही शेतकऱ्याला, पर्टिक्युलरली ते फ्रूट्सच्या संदर्भामधले आहेत, म्हणजे फ्रूटचा पल्प काढणं, त्याचे काही ज्युसेस बनवणं, त्याच्यापासून काही प्रोडक्ट्स तयार करणं, त्याचं पॅकेजिंग करणं, बॉटलिंग करणं, अशा जर काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही आमच्याकडे तुमचे हे घेऊन या, फ्रूट्स घेऊन या, ते आम्ही तुम्हाला करून देऊ आणि त्याच्यासाठी एक किरकोळ लेबर चार्जेस असतात ती घेतले जातात
आणि ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही वापरू शकता. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला प्रायोगिक तत्वावर काही जर नवीन करायचं असेल तर त्यासाठी त्याला स्वतःचं सगळं ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची गरज नाहीये. हे जे आम्ही उभं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं तुम्ही या आणि ते सर्व्हिस चार्जेसच्या बेसिसवरती तिथून तुम्ही ते प्रोडक्शन बनवून घेऊन जा. एकूणच महामंडळाच्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा सगळ्या या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा संदेश द्याल? तसं बघितलं तर शेती हा एक शाश्वत व्यवसाय आहे आणि तरुणांनी पण आता शेतीकडे वळणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं एक चित्र उभं केलं जातं की तरुण आता वळत नाहीये शेतीकडे फारसे किंवा शेती व्यवसायाला, पण शेती करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडं पारंपरिक ज्ञान तर भरपूर आहे, परंतु या पारंपरिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची सुद्धा गरज आहे. आता जे नवीन टेक्नॉलॉजी जसं ड्रोन असेल किंवा जे नवीन नवीन मॉलिक्युल्स तयार होत आहेत, नवीन नवीन बियाणांची वाणं तयार होतात, तर या सगळ्याचा वापर आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी जे पाण्याचे डोसेस असतील किंवा इतर गोष्टी असतील तर त्या कशा प्रकारे दिल्या पाहिजेत ते एक महत्त्वाचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हॅल्यू ॲडिशन. आता नुसतं शेतीवरती अवलंबून न राहता त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आपण काय बनवू शकतो आणि ती कशा पद्धतीनं मार्केट करू शकतो याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तिसरा भाग म्हणजे आता शेतीचा साईज बऱ्याचदा छोटा असतो, परंतु आता FPO FPC यांच्यामार्फत जी सामुदायिक शेतीचा जो प्रयोग सुरू झालेला आहे तर तो फार महत्त्वाचा आहे की अशा जर तुम्ही FPO किंवा FPC जोडला गेलात आणि त्यांच्या माध्यमातून जर तुम्ही काही गटांच्या स्थापनेकडून मग त्याच्यामध्ये सगळं म्हणजे इनपुट्स घेण्यापासून ते त्याच्यावरती प्रॉडक्टवरती प्रोसेसिंग करून मार्केटिंग करण्यापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आणि आजकाल या FPO FPCचं स्ट्रेंथनिंग करण्याची प्रोसेस सुरू आहे. हे महामंडळ म्हणून आम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी असतो की त्यांचं स्ट्रेंथनिंग आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, त्यांना हे सगळे इनपुट्स कशी पोचले जातील, याचं नॉलेज कसं पोचेल, तर अशा मंडळांशी त्यांनी जोडलं जाणं देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि हे जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आणि जर शेती नवीन आधुनिक पद्धतीनं जर केली आणि व्यवसाय म्हणून केले तर तो नक्की फायदेशीर होऊ शकेल. ह्याचे चॅलेंजेस आहेत, म्हणजे वातावरणाचे चॅलेंजेस आहेत, पावसाचे चॅलेंजेस आहेत, भावाचे चॅलेंजेस आहेत, पण मग त्याच्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी जसं आहेत की भावाचा जो चॅलेंज असेल तर तुम्ही प्रोसेसिंग करून ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे दर काय आहे याची माहिती घेऊ शकता. तर त्यामुळे टेक्नॉलॉजी सॅव्ही होणं हे गरजेचं आहे. हे जर केलं तर शेतकरी आपला नक्कीच, आणि शासनाचा आता एक उपक्रम देखील सुरू आहे की तुमचं उत्पन्न शेतकऱ्यांचं दुप्पट करायचं. तर हे जर करायचं असेल तर यासाठी या सगळ्या गोष्टींचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं जर आपल्याला आपल्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल, आपलं उत्पन्न वाढवायचं असेल आणि आपला शेती व्यवसाय हा एक मोठा उद्योग करून त्यात सुद्धा आपल्याला प्रगती साधायची असेल तर कृषी औद्योगिक विकास महामंडळातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचा लाभ आपण कसा घेतला पाहिजे याची विस्तृत माहिती आज आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री डॉक्टर मंगेश गोंदावले सर यांनी दिली. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.